छगन भुजबळांविरोधात त्यांच्याच मंत्रिमंडळातील नेते त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्या कथित शिवीगाळ प्रकरणी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. ओबीसी आणि मराठा समाजात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणामुळे वाद निर्माण झाले आहेत. दोन्ही समाजातील नेत्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यातच सत्ताधारी मंत्री छगन भुजबळ यांनी तर ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून न देण्याचा पण केला आहे. यावरून छगन भुजबळांविरोधात त्यांच्याच मंत्रिमंडळातील नेते त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांना शिवीगाळ केल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्या कथित शिवीगाळ प्रकरणी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी टीका केली. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी घटक पक्षांमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याने संजय गायकवाड म्हणाले, एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही. असे असेल तर तो मंत्रिपदावरच्या राहायच्या लायकीचा नाही. छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा. संजय गायकवाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून सरकारमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. यावरून अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.